थँक्यू थँक्यू डी से मास्टर. बॅटिंग करत असताना एजे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं 12 धाबा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल सटीक लाईन वरती ज्या वेगानं आहे त्या वेगानं प्रत्युत्तर देण्याचं काम इनसाइड आउट खेळत असताना कवसला टीपला गेला असेल आणि पहिला बॅटरचा पूर्ण विराम. फलंदाज पहिला गॉन. येण्याच्या अगोदर ही स्पर्धा कोणतीही फ्रंट लाईनची व्यवस्था नाही आहे आणि त्या अनुषंगाने आपण लाईव्ह मॅच खेळतोय. प्रत्येक खेळाडूंना याचं लक्ष देणं गरजेचं आहे. बघा ग्रामीण, मी मगाशी देखील म्हटलं, आपण ग्रामीण विभागातून येत आहेत, मोठी गोष्ट आहे. आणि ग्रामीण विभागातून येत असताना ही सोपी गोष्ट नाही आहे. अगदी ज्या वेळेस 11 खेळाडू येतात आणि 22 पावले या मैदानाच्या दिशेने येत असतात, म्हणून आपण सातत्याने म्हणतो ना, एक गाव एक संघ. आणि त्यानंतर की लाखों अरमानों को जलाकर शौक पाले हमने, लाखों अरमानों को जलाकर शौक पाले हमने. कोई पूछे तो बता देना कि सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. एकदा हरलो, दोनदा हरलो, तीनदा हरलो, चारदा हरलो, 100 वेळा का हरणा, परंतु 101 वेळा प्रयत्न करतील. हे आहेत आमच्या ग्रामीण विभागातील खेळाडू. म्हणून मी म्हटलंय ना मित्रांनो, घाई करा, अंधाराचं साम्राज्य, फ्रंट लाईनची व्यवस्था नाही आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती केला स्मॅच. फ्लिक करत असताना वॉट अ स्ट्रोक, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक, सिक्सर. चला आणि सर्वेच्या पहिल्याच बॉलवरती प्रहार करताना पाहायला मिळाला. आक्रमकता स्वीकारला देखील. हा मागचा मॅच देखील राहिलाय. तर अनिकेत, आपण अनिकेत, लेसेंट 11 खामगाव, अनिकेत अनिकेत. हॅलो, चला केतन भाई, आपण केतन भाई आपल्या शुभ हाताने आपण अनिकेतला गौरवित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत अनिकेतला. काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा. थँक्यू. अगदी मी मगाशी देखील म्हटलं ना, अलनवेल कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. समोरच्या देशानं डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू प्रचंड वेगानं आलात. विकेट 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 सेक्रिफाइस होते आहेत. फलंदाज डीप पार्ट्स होत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज गॉन.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय अजितदादा पवार आणि त्यांच्या संयुक्त विद्यमानानं अजितदादा चषक 2026चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला आलाय. अगदी क्रिकेटची रजनी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा महाकुंभ मेळावा, क्रिकेटचा महामहोत्सव आपल्या समोर या विरारच्या नगरीमध्ये पाहायला मिळणार आहेत. चला शेवटचा बॉल आहे, शेवटचा. बघा जास्तीचा वेळ घेऊ नका दादा, सातत्यानं आयोजकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कॉल येतोय प्लीज. चला शेवटचा बॉल. सर्वेश निघालेत गोलंदाजी मार्कवरती. नव्यानं बॅटर देखील दाखल होताना पाहायला मिळाले. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलेत. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं टिपलाय झेल आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परत आहेत. पूर्वार्ध संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 27-28 धावांचं लक्ष आहे. चला येणारे 12 चेंडू आहेत, 28 धावा आहेत. यानंतर होणारा मॅच संघ आणि आंबवण संघ. चला आपण टॉस करतोय. पहिली उपांत्य फेरी आहेत. चला ओवळे संघ आणि आंबवण. चला ओवळे आणि आंबवण, आंबव आणि ओवळे. चला आंबव आणि ओवळे संघ टॉस करण्याकरिता या पहिली उपांत्य फेरी. चला आपण ओवळे आणि अंबव संघ या टॉस करण्याकरिता. चला ओवळे आणि अंबव संघ आणि ओवळे संघ या टॉस करण्याकरिता. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, घाई नाही प्लीज. चला वेलकम बॅक. हंपर्स 10 मिनिटं दिले जातात. हंपर्स चला निलेश सर 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. 10 मिनिटात प्लीज. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं अनिवार्य आहेत, अन्यथा एक खेळाडू 30 सर्कल मध्ये. चला अंकित आणि सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 28 धावांचा टार्गेट आहेत, 28 धावांचा पाठलाग आहेत. येणारे 12 चेंडू आहेत, 28 धावात पहिल्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल लेग स्टिकला मिस करणारा राहतोय. अबे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय, लांब ठेवलाय. अगदी पंचांना सांगितलंय इट्स अ वाईट बॉल.
आणखीन एक यावेळेस नो बॉल. अंपायर सिग्नल येताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं अगदी टेनिस बॉल मध्ये अनेक वाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र वेस्ट इंडिजचा मायकल हॉल्डिंग या खेळाडूला जर आपण पाहिली तर मात्र 5,000हून अनेक चेंडू त्यानं रिलीज करत असताना एकही वाईट न टाकण्याचा तो विक्रम त्यानं केला आहे. आणि टेनिस बॉल मध्ये अनेक वाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो आणि त्यावरती ब्रेड असताना कमबॅक दर्शवल्या गोलंदाजानं. गोलंदाजाचं नाव दादा कळेल का? आडवा बॅट ना क्रॉस लाईन. अगदी एफर्ट्स जर आपण पाहिलं तर लाजबाब राहिले आहेत. एफर्ट्स लाजबाब राहिले. सर्वेशला आत्महत्या करावी लागतात क्रिकेटच्या परिभाषेवरती. अगदी पहिलं विकेटचं पतन होताना पाहायला मिळतात. गोल्डन डकचा शिकार सर्वेश बाथ. बॉलर कोण आहे? अगदी पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं प्लॅटिनम डगचा शिकार जवळजवळ जर आपण पाहिलं तर मात्र 1866 मध्ये डग या संकल्पनेचा उदय झाला. आणि थँक्यू बदक असं म्हटलं जातं. आणि डगआउटच्या दिशेने येत असताना गोल्डन डक तिथून त्या नावाला सुरुवात झाली. सर्वेश आणि त्यानंतर अंकितने देखील माघारी परतण्याकरिता तो विकेट सेक्रिफाईस सर्वेचा करावा लागला. आणि त्यानंतर अंकित देखील मैदान सोडताना पाहायला मिळाला. तुम्ही एखाद्या विकेट जर आपण थांबवून ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेस तुमच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये एखादा खेळाडू संघर्ष करत असतो त्यावेळेस मात्र तो खेळाडू यदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये राहिलं असतं तर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटची परिभाषा आहेत. क्रिकेटच्या परिभाषेवरती जरतरला प्राधान्य दिलं जात नाहीये. चोरकस प्रहार ज्या वेगानं आला त्या वेगानं प्रतिउत्तर देत असताना बॅटच्या आउटसाइड एज आहेत. लेमन कट रुबी कट बॉल. चला चौकाराला रणसंख्येला देखील आखाराला रणसंख्या 7 धाबा फलकावरती. अगदी 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. च्या वेगानं चेंडू रिलीज करत असताना एसटी रक्षक बीट, थर्ड मॅन बीट, सर्वच बीट. बॉल चाललाय जमिनीला चाटत पुसट. टीम आफात 4. आणि गोलंदाजी करत असताना यदा कदाचित चेंडू अचूकतेवरती पाहायला मिळाला असता. वेगावरती अगदी बनाट वेगावरती चेंडू अगदी डिलिव्हर केला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धावची सांगता 12 धावा पलकावरती आहेत. चला शेवटचा बॉल. अजूनही पहिली उपांत फेरी, दुसरी उपांत फेरी, त्यानंतर ग्रँड फिनाले. आणखीन एकदा प्रचंड वेगानं अगदी वेगावरती स्वार सातत्यानं चेंडू हाताळलेत आणि वेगावरती चेंडू बरोबर लाईन आणि लेंथवरती पिचअप करण्याची तर उत्तम उदाहरण अर्थातच हर्षद. चला पहिला 1.0 संपलायत आणि रणसंख्या 12 अंकांवरती. चला येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 16 धाबा आहेत.
आदरणीय सन्माननीय प्रितेश दादा कदम, अगदी आपण देखील आपला देखील सन्मान स्वीकारा. आमचे अविनाश दादा यांचे मोठे बंधू प्रितेश दादा कदम आणि गुडेकरचा प्रितेश यूट्यूब हा चॅनल देखील आहे, ती वाहिनी देखील आहे. तिथे देखील जाऊन त्यांना फॉलो करू शकतायत आणि अनेक गावच्या पारंपरिक जोपासण्याचं खेळ त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक पाहायला मिळतात आणि त्या रील्सला प्रचंड उतंड प्रतिसाद द्या आणि त्या चॅनलला देखील लाईक करा, सबस्क्राईब देखील करा. प्रितेश गुडेकर लाईव्ह, गुडेकरचा प्रितेश म्हणून त्यांचा चॅनल आहे आणि त्यांचा देखील सन्मान केला जातोय. दादा या आपण देखील. चला, येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 16 धावा आहेत. समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन दाखल आहे सागर. नावाप्रमाणे शांत बसणं गरजेचं नाही आहे. श्री 11 संघाचे मालक आदरणीय सन्माननीय श्रीनाथ सिगवन आपला देखील सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या स्वागताकरिता स्मॅच केलाय टाका थँक्यू डीसे मास्टर. अगदी जीवन आहे करी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावाया कुठे वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सार, जिंकल्याशिवाय थांबू नका. आता मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन येणारे 4, 5 आणि 11 धावा आहेत. 5 चेंडू मध्ये बनवायच्यात 12 धावा बनवायच्यात. येणारे 5 चेंडू आणि 12 धावा, 2 फटके या मॅचच्या हवा काढणारे असतील. बॅटिंग करत असताना बॅट्समन जर आपण पाहिलं तर सागर आहे, मी मगाशी देखील म्हटलंय नावाप्रमाणे शांत बसणं गरजेचं नाही आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटचा स्पेल. स्विच हिट, दुधाई तलवार मैदानाच्या आतमध्ये लगावली जातात आणि दुसऱ्या धावेसाठी स्ट्राईक हवी, स्ट्राईक हवी बाबा. विकेट बाय झालं तरी चालेल. आणि हा संघर्ष पहा, आता मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा खेळ आहे, तो रंगतदार आहेत. मी मगाशी देखील म्हटलंय अगदी माणसांची वेळ आणि हा क्रिकेटचा खेळ. परीक्षेमध्ये एका गुणाला आणि राजकारणामध्ये एका मताला आणि या क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला फार महत्व आहे. अर्थातच 2 धावा अर्जित झाल्यात आणि रणसंख्या देखील जाऊन पोहोचतात 18 रन्स, 18 धावा पलकावरती आहेत. आता 4 मध्ये बनवायचे आहेत 10. हे इक्वेशन समीकरण आपल्या समोर आहेत. थांबलेत. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. अगदी निलेश दामने बंडनगडचा गोट्या हंपस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तटस्थ भूमिकेमध्ये आहेत पंच आणि त्याने सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी. भूषण मैदानाच्या आतमध्ये शेवटचा स्पेल हाताळण्याकरिता स्लॉग ओव्हर मध्ये भूषणला प्राचारण केली जाते. समोर सागर यावेळेस अगदी ना डरे ना जिद करे, चौकार षटकार लगा दो मैदान के अंदर, जब भी मेरा दिल करे. ठोकलाय आणखीन एक चौकार. एक बाजूला भूषण आहेत आणि दुसऱ्या बाजूला सागर आहेत.
चला भूषण ओव्हर द विकेट न 2 मध्ये 6. आणखीन एकदा आता मी म्हणेन सीधी उंगली से घी निकल रही है तो टेढ़ी करना यदा कदाचित आता तुम्हाला दूध आई तलवार. आता या क्रिएशन दडपण आणि मैदानाच्या आतमध्ये आता येणारे 1 चेंडू आणि 6 धावा आहेत. मॅच होता कुठे आलाय कुठे, कारण मी मागाशी देखील म्हटलं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच येईल यातील मात्र कोणतीही शंका नाही आहेत. आता प्रेक्षक वर्ग देखील भरपूर आनंद घेत आहेत आणि अजितदादा चषक 2026 मध्ये हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच. यू वॉचिंग अँड हाय व्होल्टेज मॅच. हु विल दिस क्रुशल मॅच. 1 मध्ये बनवायच्या 6. ओहो, आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मी मगाशी देखील म्हटलं ही दडपण आहेत, हा क्लास आहेत, हा क्रिकेटचा दर्जा आहेत आणि क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच म्हणतात अगदी तुम्हाला टी फॉर टॅलेंट, टी फॉर टेम्परेमेंट आणि टी फॉर टेक्निकल. तुम्हाला या तिन्ही गोष्टी असणं गरजेच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता येणारे 1 चेंडू आणि 5. 1 मध्ये 5. सागर मैदानाच्या आतमध्ये करणार काय. आता क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सरळ आणि साधा सोपा झेल डीपला